मल्हार पाटील नावाच्या जे आमदाराचा मुलगा आहे त्याच्या या ठिकाणी दबावाला आमदाराला या ठिकाणी बळी पडून या ठिकाणी महत्वाचा विषय सांगतो, DYSP ची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे, कारण तेच कारणीभूत आहे त्या गोष्टी. पोलीस अधीक्षक म्हणले की आम्ही ह्या ठिकाणी हे जे दिलेलं निवेदन आहे, हे जे दिलेले निवेदन आहे ह्याची आम्ही सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करू, परंतु आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी दाखवून दिले यांनी खोटे कसं ज्या FIR मध्ये ह्या कचरू सकटचं नावच नाही असे 2-3 FIR विनाकारण लादले गेले आणि तडीपारची नोटीस दिली. काय संबंध आहे? म्हणजे एखादं तुम्ही श्रीमंताला वेगळा कायदा आणि गरीबाला वेगळा कायदा. आज त्या कचरू सकटच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे आणि फक्त हा कचरू सकटचाच विषय नाही. येणाऱ्या काळात जर असा समाजाला कोण टार्गेट करावं असेल तर समाज या ठिकाणी समाजातले युवक या ठिकाणी रस्त्यावर उतरतील. आज संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने धाराशिव जिल्हा अधीक्षक असतील व कलेक्टर असतील यांना आम्ही समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने चॅलेंज देऊन या ठिकाणी एका आमदाराच्या मुलाने ज्या पद्धतीने चॅलेंज देऊन हे निवडणूक होऊ द्या यांना आम्ही दाखवतो असं या भाषा करून या ठिकाणी खरोखर यांनी पोलिसाला हात मिळवणी करून या ठिकाणी पोलिसाला आदेश देऊन या ठिकाणी एका मातंग समाजातील जे सामाजिक क्षेत्रात काम करणारा एका वैयक्तिक एका संघटनेत काम करणारा ज्यांनी समाजाच्या अनेक कामं केलेल्या अशा युवकाला या ठिकाणी जातीय मानसिकतेतून या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे काही लोक या ठिकाणी आमदाराचा मुलगा असतील आमदार असतील यांनी टार्गेट करून जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन या ठिकाणी तडीपार करण्यात आलेला आहे. खरोखर हे तडीपार अत्यंत संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ही तडीपार खोटे आहे. कारण कायद्यानुसार ज्या पद्धतीने एखाद्याला आपण हद्दपार करतोय त्याला 2 नोटिसा दिल्या जातात. पहिला नोटीस बजावली जाते हे तुमचं म्हणणं मांडण्यासाठी, त्याला तसं काही प्रकार घडला नाही. डायरेक्ट नोटीस आली आणि रात्री 10-11 वाजता नोटीस आली आणि डायरेक्ट उचलून पोलिसांनी हद्दपार केला. खरोखर हे पोलिसांनी या ठिकाणी जे DYSP आहे या DYSP ची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी त्यांच्या इंस्टाग्रामवर पेजवर या ठिकाणी ओपन चॅलेंज करून या ठिकाणी आम्हाला मातंग समाजाला या ठिकाणी चॅलेंज करतात की आम्ही या ठिकाणी कार्यक्रम करू. जर असं होत असेल येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्ही आता लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी संविधानिक मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलोय, आम्ही आंदोलन करतोय, आम्ही सांगतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी हे प्रकार घडतोय तुळजापूर तालुक्यामध्ये तो बंद झाला पाहिजे आणि DYSP ची बदली झाली पाहिजे. ही जे झाले तडीपार आहे ही रद्द झाली पाहिजे. अन्यायता येणाऱ्या काळात राज्यातील सर्व मातंग समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जे दोषी जे कोणी अधिकारी आहेत जाणीवपूर्वक केलेले आहेत त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रथमतः मागणी आहे. जर येणाऱ्या काळात झालं नाही तर संपूर्ण राज्यातील मातंग समाज हा फक्त धाराशिव पुरता मर्यादित हा विषय राहणार नाही. लक्षात घ्या, पूर्ण राज्यभर हा विषय होईल आणि येणाऱ्या काळात या सत्ताधारी लोकांना या ठिकाणी असणारे प्रस्थापिकाला या ठिकाणी मातंग समाजाची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण शांत पडू देऊ नका. प्रत्येक आपापल्या ग्रामीण असो शहरी असो प्रत्येक ठिकाणी हे प्रत घेऊन जावा आणि प्रकरण कसं खोटं आहे हे मीडियाच्या माध्यमातून नाही तर शासकीय पाठपुरावा सगळ्यांनी करावा अशी सगळ्यांना विनंती करतो. मुळात हा जो विषय आहे हा एकटा कचरूभाऊचा विषय नसून हा या न्यायव्यवस्थेचा नीच आणि क्रूर मानसिकतेचा विषय आहे. साप म्हणून भुई आपटायची आणि याचं लांछन कुणावर तर लावायचा असा जो प्रकार या तुळजापूरमध्ये या धाराशिवमध्ये चालू आहे हा प्रकार कधीही मातंग समाज खपून घेतला जाणार नाही. मातंग समाज शांत बसणार नाही. मुळात ज्या FIR मध्ये नावच नाही त्याचे गुन्हे लादले गेले आणि त्याच्यावर हद्दपारीची नोटीस केली याच्यामध्ये कचरूभाऊनं म्हणणं मांडलं होतं त्याची शहानिशा करायचं काम कोणाचं असेल तर या ठिकाणी ज्यांनी ही FIR काढली त्याच्या विरुद्ध पहिले तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अट्रॉसिटीचा सेक्शन 4 च्या अंतर्गत याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तो PI ऍडिशनल SP असतील यांना या गुन्ह्यामध्ये दाखल झालं पाहिजे. काय करताय तुम्ही? एकटा कचरू तुम्ही संपवणार तर हा चुकीचा तुम्ही संदेश पसरवू नका. या ठिकाणी येणारा प्रत्येक माणूस हा कचरू सगटच आहे हे लक्षात ठेवा. हे प्रकरण पूर्णपणे चुकीचं आहे याचं पूर्ण निवेदन अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आज SP मॅडमला दिलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी तपास केलाय पण या तपासाच्या अंती प्रत्येक
जो कोणी अधिकारी आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यावर FIR दाखल झाला पाहिजे. अट्रॅसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्या कोणी राजकीय व्यक्तीने हे केलं असेल तर त्यांना सांगणार, बाबा तू मातंग समाजाच्या नादाला लागू नको. मातंग समाज जर या ठिकाणी खवळला तर तुला या जिल्ह्यामध्ये आम्ही कुठल्याही गावामध्ये आणि कुठेही याच्यानंतर सभा घेऊ देणार नाही, हे लक्षात ठेव.